तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी. मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. लग्न ठरून सुद्धा खूप दिवस झाले, पण साखरपुडा सुद्धा पुढे ढकलला जातोय आणि लग्नही. की तुला असं वाटतं हे सगळं मी घडवून आणते म्हणून? अगं अक्षय रावांना तू हे सगळं समजावून सांगायला हवं. त्यामुळे वीणाचं लग्न सुद्धा पुढे ढकललं जाते. आता या सगळ्यालाही मीच जबाबदार आहे का आत्या? आता लवकरात लवकर इकडनं बाहेर पडायचा विचार करा. आपण स्वतंत्र राहायचं. अहो पण कुठे? हा तुझा नवरा आहे ना, सयाजी भोसले. तिला देशमुख इंडस्ट्रीजपेक्षा बाहेर भरपूर नाव आहे. काय सांगतेस? तुला माहितीये आज ना देशमुख आणि कंपनी म्हणजे रणांगण होतं नुसतं. त्यांची ना सगळी लफडी बाहेर आली माहितीये, आणि आमच्या सॉफ्टवेअरनी पण त्यांना सपोर्ट केला. अक्षयनी जाम झापलं माहितीये सयाजीरावांना. पण मला नाही सांगितलं त्यांनी यातलं काही. अनु, अक्षय काय लगेच फोन करून सांगणार? हाँ हॅलो, बोल बोल अनुजा. एकटा आहेस? एक कमॉन, अजून तरी रात्री माझ्या बेडरूममध्ये मी एकटाच असतो. आपलं लग्न व्हायचंय अजून. अक्षय, मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे. ओके अनु, मी तर त्याहून नाही आहे. बोल काय झालं? अक्षय, तुझ्या ऑफिसमध्ये इतकं सगळं घडलं, मला एक फोन करून सांगावं असं नाही वाटलं तुला? अच्छा, म्हणजे तुला आता कळलंय तर. हे बघ, विषय चेंज करू नकोस. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. एक कमॉन, आता एकदा एखादी गोष्ट तुला कळली आहे ना, तर मग ती मी परत कशाला सांगायला हवी आहे? तेच जे सगळं वीणाला माहितीये. हे बघ कमॉन, प्लीज असं काहीतरी बोलू नकोस. एकतर हे सगळं जेव्हा घडलं त्यावेळेला वीणा तिथे स्वतः हजर होती. मी काही स्वतःहून तिला फोन करून वगैरे कळवलेलं नाही आहे. पण हे तुला मला का नाही सांगावं असं वाटलं? हे बघ, तू पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारून माझं डोकं भंडावून सोडू नकोस. एकतर मी आता कुणाशीही कुठल्याही विषयावर बोलायच्या मनस्थितीत नाहीये. ओके, आणि तुला माहिती आहे की माझा असा मूड नसताना मला तुझ्याशी बोललेलं नाही आवडत. सो प्लीज. अरे हो, पण हे बघ अनु, मी तुला अगदी शांतपणे समजावून सांगतोय हे सगळं. आणि मला सांग, मी कुठल्या विषयावर काय नाही सांगितलं तुला? हा, मी काय विचारलं तुला? अक्षय, पण सांगण्याची वेळ महत्वाची असते. आणि असं काही झालं तर आपल्या माणसाला आपण आधी सांगावं असं वाटतं नेहमी. अनु, अगं तू पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतीयस मला.
हे बघ मला एक गोष्ट सांग, एखादी गोष्ट वीणाला माहिती आहे आणि तीच गोष्ट तुला माहिती नाहीये, यावरनं तुझा इगो प्रॉब्लेम झालाय का आत्ता? ओके, हे बघ मला सांग, समजा हे सगळं मी तुला फोन करून सांगितलं असतं असं गृहीत धर, तर यावर काय करणार होतीस तू? हां, तू काही मला सोल्युशन देणार होतीस का यावर? सो प्लीज, हे बघ, मी एखादी गोष्ट तुला नाही सांगितली असा परत परत हे का धरू नकोस आणि आत्ता या क्षणी अजिबात छळू नकोस मला. हे बघ आणि तुला माहिती आहे की माझा असा मूड नसताना मला तुझ्याशी बोललेलं नाही आवडत, त्यामुळे कदाचित मी आत्ता यावर तुला काहीही रिप्लाय देणार नाही अशीही शक्यता नाकारता येत नाहीये. ओके, सो प्लीज समजून घे मला आणि मला माफ कर. मला आत्ता नाही बोलायचंय तुझ्याशी या विषयावर, प्लीज. ओके, चल बाय. मी ठेवतोय फोन. मी नंतर करीन तुला. लव्ह यू. बाय. अक्षय, अनु, काय झालं? काही नाही. काही कसं नाही, तुझा चेहराच सांगतोय. काय म्हणाला अक्षय? खरंच काय नाही ग. अनु सांग, अक्षय काय म्हणाला? असं कसं बोलला हा? मला म्हणाला की मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये, आपण नंतर बोलूया. मी त्याला म्हटलं की हे सगळं तू मला का आधी सांगितलं नाहीस? तर मला म्हणाला की सांगितलं असतं तरी काय फरक पडला असता. बरोबरच आहे अनु त्याचं. असं कसं म्हणतेस तू? मला काळजी नाही वाटणार का त्याच्या बाबतीतलं हे सगळं कळल्यानंतर? अनु, तुला काळजी वाटणार आणि वाटायलाच हवी, पण हे सगळं त्यांनी मला आत्ताच का नाही सांगितलं असं जर तुझ्या डोक्यात तू घेतलं असशील ना तर ते चुकीचं आहे. सांग ना, कुठल्या तोंडाने तू तुला हे सांगणार होता? अनु, तू त्याची होणारी बायको आहेस. अनु, अगं, तुमचं लग्न ठरलंय दोघांचं, मग त्याच्या घरातली ही अशी खोटी गोष्ट तो तुला कशी सांगणार? आणि एक प्रकारे त्याच्या कुटुंबाची नाचक्कीच नाही काही. आणि हे सगळं ऐकल्यानंतर तुला काय वाटेल हा प्रश्न त्याच्या डोक्यात आला असणारच ना. कुणाच्याही डोक्यात येईल. अगदी आपल्या बाबतीत असं घडलं असतं तर आपल्यालाही असंच वाटलं असतं. ताई अगं, पण तरीही वगैरे काही नाही अनु. तरी मी तुला सांगत होते की त्याला फोन करू नकोस. चुकीच्या वेळेला चुकीचा फोन केला की असंच होणार. आणि यापुढेही लक्षात ठेव, परत कधीही असं करू नकोस. ओके, चल. आणि आता जास्त विचार करू नकोस, झोपूया आपण. आणि मी सांगते ना तुला, अक्षय उद्या तुला नक्की फोन करेल आणि अगदी स्वतःहून सगळं सांगेल. ओके, चल आता झोपूया. हॅलो. हो, बोलतोय. इन्स्पेक्टर, बोला, काय काम होतं? हो साहेब,
का हो, काय झालं? हो, माझ्या आईचंच नाव आहे, पण तुम्ही असं का विचारता इन्स्पेक्टर? काय? बोला बोला ना इन्स्पेक्टर, बोला. ओ शिट. काय? पण आईचा काहीच थांग पत्ता लागत नाहीये. नाही इन्स्पेक्टर, असं कसं होईल पण? बर इन्स्पेक्टर, मग मी लगेच निघतो तिकडे यायला. ओके ठीक आहे इन्स्पेक्टर, मी लगेच निघतो, पण इन द मीन टाइम जर तुम्हाला काही कळलं तर मला प्लीज फोन करा लगेच. हो नक्की साहेब. हां. हॅलो. हां हॅलो दगडू, मी अक्षय बोलतोय. हां बोला साहेब. अहो साहेब, इतक्या रात्री फोन केलात, काय प्रॉब्लेम आहे का साहेब? हो अरे काय झालं सर? हे बघ दगडू, अरे तिकडे पुण्याला जाताना आईच्या गाडीला ऍक्सिडेंट झालाय. काय? कधी? हो अरे आत्ताच मलाही माहिती नव्हतं. तिकडनं स्पॉटवरनं मला पोलिसांचा फोन आला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा झालाय तिकडे की तिथनं आईची बॉडी गायब आहे. अरे अरे बापरे, मग आता? हे बघ, आता दुसरं काहीच करू शकत नाही होत आपण. आपल्याला ताबडतोब निघायचं इथनं आणि तिकडे खंडाळ्याला जाऊन पोचायचं आहे. त्यामुळे तू लवकरात लवकर तयार हो. ओके? मी लगेच तयार होऊन तुमच्याजवळ पोहोचतो साहेब. नाही हे बघ, तू माझ्याकडे वगैरे पोहोचू नकोस. तू आता तुझ्या घराच्या इथल्या कॉर्नरवर येऊन थांब. मी तिथे तुला जाता जाता पिकअप करतो. ओके सर, ओके ओके. ओके चल भेटूया. बाय बाय. हॅलो. हां हॅलो, मी बोलतोय. हां मी पण बोलते. अहो पण तुम्ही कोण? मी बोलताय, नाव काय? अहो मी अक्षय देशमुख बोलतोय आत्याबाई. काय इतक्या रात्री? हां बोला, काय झालं? हे बघा तुम्ही ते सगळं सोडून द्या. आधी लवकरात लवकर बाबांकडे द्या फोन. हां देते. एक मिनिट. भाऊ, ए भाऊ. अगं काय इतक्या रात्री कशाला ओरडाआरडी करतेस? अरे अक्षयरावांचा फोन आहे, फोन घे आधी. इतक्या रात्री? हो फोन घे. हॅलो अक्षयराव. बाबा हे बघा, आय एम व्हेरी सॉरी. मी इतक्या रात्री उशिरा लेट तुम्हाला फोन करतोय. अरे असं म्हणून आम्हाला लाजवू नका हो. अहो पण इतक्या रात्री फोन केला, काय झालं? अहो खूप सिरियस गोष्ट घडली आहे. पुण्याला जाताना आजीला भेटायला जाताना आईच्या गाडीला खंडाळ्याजवळ ऍक्सिडेंट झालाय. हो काय? म्हणजे मला आत्ताच स्पॉटवरनं पोलिसांचा फोन आला होता. मी म्हटलं मी तिकडे निघालोच होतो. मी म्हटलं एकदा तिकडे जायच्या आधी तुम्हाला फोन करून हे सगळं कळवूया. अरे बापरे. नाही हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. मी फक्त हे सगळं तुमच्या कानावर घालावं म्हणून तुम्हाला फोन केला होता. मी तिकडे पोहोचलो की एकदा तिथे काय परिस्थिती आहे ते बघून मी तुम्हाला कळवतोच. हो पण इतक्या रात्री तुम्ही एकटे जाणार म्हणजे? नाही बाबा, मी एकटा चाललेला नाहीये. माझा दगडू म्हणजे माझा पर्सनल असिस्टंट माझ्याबरोबर आहे. त्यामुळे तुम्ही त्याची काहीही काळजी करू नका. आणि हे बघा तुम्ही आत्ता अनुजाला फोन देऊ नका. मी तिच्याशी नंतर फोनवर बोलीन. आत्ता फक्त तिला हे असं घडलं एवढा निरोप सांगा प्लीज. हो सांभाळा स्वतःला आणि सावकाश जा. आणि तिथे गेल्यावर आम्हाला फोन करून कळवा हा काय झालं ते. हो मी सगळं कळवतो तिथे पोचलो की. बरं मी निघू आता. हो सांभाळून जा हो. ओके या बाय. अरे भाऊ सावकाश. भाऊ अरे काय होतं तुला?
भाऊ भाऊ अरे काय होतंय? ए वहिनी अनु वहिनी बाहेर ये, आधी बाहेर ये. भाऊ बघ कसं करतोय. भाऊ, तू बस आधी. ए, तू असं काय करतोय? पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये. बसा, बसा. काय होतंय? काय झालं? काय होतंय रे? काय झालं? भाऊ काय होतंय तुला? भाऊ काय होतंय रे तुला? काय होतंय? सावकाश सावकाश ठसका लागला. काय झालं? कुणाचा फोन होता हो? काही नाही, अक्षराचा फोन होता, तो घेतला आणि मग इकडे बसलाय तो. अक्षयचा फोन? बाबा बाबा काय झालं? काय म्हणाला अक्षय? का केला होता फोन तोही इतक्या रात्री? अगं किती प्रश्न विचारशील. बरं वाटतंय का आता तुम्हाला? अक्षरराव म्हणाले की मंदाकिनी ताई आजीने भेटायला चालले होत्या, त्यांच्या गाडीला खंडाळा अपघात झाला. काय अपघात? अरे देवा. आईचा ऍक्सिडेंट? बाबा बोला ना, पुढे काय झालं ते? त्यांची बावडी गायब झाली आहे, सापडत नाहीये. बापरे, आता हे काय नवीन? त्या सापडत नाहीत म्हणजे? आई अगं शांत हो. मी एक काम करते, मी अक्षयला फोन करते आणि नीट काय ते विचारते. नको फोन करू. नको काय बाबा, मी फोन करते त्याला. अगं नको म्हणतोय ना. अक्षरा म्हणाले तिथे गेल्यावर त्याला नक्की काय झालंय ते कळेल. त्यांनी तुला निरोप द्यायला सांगितलंय, ते तुला फोन करणार आहेत. नाही, मी बोलते त्याच्याशी. नको नको बोलूस तू त्याच्याशी. आणि बघ, भलते सलते विचार मला टाळू नकोस. अगं, आता ह्याचा अपघात म्हणजे? आई आई तू आधी शांत हो बघू. देवा, अरे हा काय खेळ मांडलायस रे? आम्ही असं काय पाप केलं की जे घडतं ते आमच्याच नशिबात घडतं. आत्या, आता त्या देवाला कशाला धारेवर धरतेस तू? आईचा ऍक्सिडेंट झाला, यात त्याची काही चूक आहे? म्हणजे पुन्हा तुमच्या कार्यात विघ्न आलं ना? तू सुद्धा अगं घडलाय काय, तू बोलतेस काय? मला अक्षरावांची चिंता वाटते. बाबा बाबा तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. नक्की काय झालंय ते उद्या आपल्याला कळेलच की. बाबा आता तुम्ही जाऊन आराम करा. आई तू बाबांना घेऊन हो जा. हो, चला चला, उगाच त्रास करून घेऊ नका. सावकाश सावकाश या. आत्या तूही जाऊन झोप. इन्स्पेक्टर साहेब काय झालं?
मंदाकिनी देशमुख तुमच्या आई, राईट? हो इन्स्पेक्टर. काल रात्री 2 वाजता आम्हाला फोन आला की त्यांच्या गाडीला अपघात झालाय. आम्ही जाऊन तिथे पाहतो तर काय, ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला होता. पण गाडीत आजूबाजूला कोणीच नव्हतं. म्हणजे शिंदे? हो, तुमचा ड्रायव्हर. हो साहेब. त्याचा जागीच मृत्यू ओढवला. मला वाटतं कुठला तरी भरधाव डंपरने त्यांना उडवलं असावं. खंडाळाला जाताना आपण जुन्या रस्त्याने एक्सप्रेस हायवेला जातो ना, तिथं येताना 2 रस्ते मिळतात. त्यातीलच एका रस्त्यात हा अपघात झाला. पण इन्स्पेक्टर साहेब, आई माझी एक्सप्रेसवेवरनं का गेली नसेल? दॅट्स इट. मला पण हाच प्रश्न पडला की ती गाडी तिथं कशी गेली असावी. कदाचित खोपोलीला बाईंचं काहीतरी काम निघालं असावं आणि येताना त्या जुन्या रस्त्यानं आला असावं. हो पण इन्स्पेक्टर साहेब, तिचं खोपोलीला काही काम असण्याची शक्यताच नाही हो. पण मग आई? गाडीमध्ये एक पाकिट सापडलं. त्यामध्ये त्यांचं आयडेंटिटी कार्ड आणि काही रक्कम आणि एक क्रेडिट कार्ड सापडलं. त्यामुळेच त्यांची ओळख पटली आणि त्याबरोबर तुमचं व्हिजिटिंग कार्ड देखील सापडलं. सो तुम्हाला कॉल केला. इन्स्पेक्टर साहेब, थँक्स अ लॉट. त्यात थँक्स कशाला, आमची ड्युटीच आहे ती. पण बाई तिथं कशाला गेल्या असाव्यात? ॲक्च्युली ती पुण्याला चालली होती, कारण माझी आजी पुण्यातल्या हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. पण इतक्या रात्री? तुम्ही सकाळी जा म्हणून का नाही सांगितलं?